नागपुरात एका शेतात गेलेला शेतकरी ज्याच्यासोबत असं काही घडलं की संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस त्याच्या शेतात आले। पोलिसांच्या गाड्यांचा ताफा थेट शेतात पोहोचला। तो शेतकरी जागीच ठार झाला होता। पण त्याच्यासोबत जे घडलं होतं त्याने संपूर्ण देश हादरला, खळबळ माजली। साध्या शेतात जिथे तू नेहमी काम करायचा तिथे असं काही घडलेलं की पोलिसांच्याही अंगावर काटा आला। असं काही दृश्य की पोलिसांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं। गावकरी तर गावाबाहेर पळाले। नेमकं काय घडलं सविस्तर पाहू। शांत गाव, जटामखोरा, सावनेर तालुक्यातील एक साधं निरागस गाव। संध्याकाळ जवळ आली होती। सूर्य झाडांच्या फांद्यांमागे लपला होता। गावातल्या प्रत्येक शेतात दिवसभरानंतर थकलेली माणसं आपलं काम आवरायला लागली होती। पण एक शेतकरी अजूनही शेतात होता। वामन मोहन इरपाची, वय 60 वर्ष। त्याचं कामावर प्रेम सगळ्यांना ठाऊक होतं। आजही तो आपल्या सगळ्याच्या साळ्याच्या शेतात मका पाहायला गेला होता। त्याने म्हटलं होतं की थोडं पाहून येतो, संध्याकाळी परततो, पण तो परतलाच नाही। रात्र वाढत गेली, घरच्यांना काळजी वाटू लागली। मुलांनी शोधायला सुरुवात केली, शेजाऱ्यांनी टॉर्च घेऊन पिकात शिरले आणि मग अचानक कुणीतरी ओरडलं, इकडे बघा, काहीतरी तरंगतंय पाण्यात। लोक धावत आले। शेताच्या मध्यभागी छोटासा खड्डा होता, पाण्याने भरलेला। त्या पाण्यावर काहीतरी तरंगत होतं। हळूहळू स्पष्ट झालं तो मृतदेह होता वामन बाबांचा। गाव हादरलं, घरच्यांचा आक्रोश सुरू झाला। लोक एकमेकांकडे पाहत होते, हे कसं घडलं? अचानक इतक्या शांत माणसाचा अशांत। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं अपघात झाला असेल, पाय घसरला असेल। पण जेव्हा पोलीस आले त्यांनी जागेची पाहणी केली। मातींवरच्या ठशांवरून, फुटलेल्या दगडांवरून, रक्ताच्या ठिपक्यांवरून हे काही साधं नव्हतं हे स्पष्ट झालं। शेजाऱ्यांनी सांगितलं त्या दिवशी दुपारी वामन बाबा आणि मनीष विके यांचा काहीतरी वाद झाला होता। मका पिकाच्या रांगा, कुंपण आणि कोणाचं पीक कोणी चोरलं यावरून। हा वाद काही क्षणातच पेटला आणि रागाच्या भरात मनीषने हातातली लाठी उचलली आणि एकच फटका, मग दुसरा, तिसरा। वामन बाबा ओरडलेही असतील, पण शेतात कुणी नव्हतं। त्या शेताच्या एकाकी शांततेत फक्त लाठ्यांचे आवाज घुमत होते। मग सगळं शांत झालं। त्या क्षणी कदाचित मनीषलाही जाणवलं असेल काय केलं त्याने, पण उशीर झाला होता। त्याने घाबरून मृतदेह पाण्यात ढकलला, पुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, पण मनाचं ओझं कोण लपवू शकतं? रात्रभर तो थरथरत बसला आणि सकाळी थेट पोलीस ठाण्यात गेला। शांतपणे म्हणाला, मी केलं। सावनेरचे एसडीपीओ सागर खर्डे आणि ठाणे प्रमुख आशिष ठाकूर ताबडतोब घटनास्थळी पोहोचले। फॉरेन्सिक पथकानं जागेची तपासणी केली, पुरावे जप्त केले आणि मग वामन बाबांच्या शरीरावरच्या जखमांकडे पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला। हे अपघात नव्हतं, ही होती निर्दयी हत्या। गावात शोककळा पसरली आहे। एक साधा मका पिकाचा वाद आणि त्याचा शेवट इतका भीषण। लोक म्हणतायत आता गावात शांतता राहिली नाही। लोकांच्या मनातली माणुसकी हरवली आहे का? वामन इरपाची, एक शेतकरी, रोज सूर्याबरोबर उठणारा, मातीशी जोडलेला माणूस, त्याचाच अंत मातीवर झाला। ज्या मातीसाठी आयुष्य झिजवलं त्याच मातीने त्याचं आयुष्य गिळलं। आज गावात सगळे एकच बोलतायत, असं काय झालं होतं की एका क्षणात रागात जीव घेतला? मका पिकाचं मूल्य किती आणि माणसाच्या जीवाची किंमत आता किती स्वस्त झाली आहे? शेतात काम करण्यासाठी गेले, पण परतले मृतदेहात रूपांतर होऊन।